अहो जरी काटा टोचला मला तिची लीला पाठीशी कुणाला भिव ग भिव कशाला कुणाला भिव ग भिव मग येडा येडाई येडाई माझा अहो जरी काटा टोचला मला तिची लीला पाठीशी कशाला कुणाला भिव ग भिव कशाला कुणाला भिव ग भिव मग येडा येडाई माझा शिव तर जय भीम भावांनो, स्वागत आहे तुम्ही तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनल सूर्य एडिट व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम खतरनाक झालेला आहे. आजचा व्हिडिओ ट्रेंडिंग मराठी सॉन्गवरती आहे. तुम्ही थंबनेल बघून बघितलाच आजचा व्हिडिओ कोणत्या टॉपिक वरती आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे, तर व्हिडिओ संपूर्ण बघा, कारण की या व्हिडिओमध्ये मी जे काही मटेरियल प्रोव्हाइड केलेलं आहे ते तुम्हाला आपल्या टेलिग्राम वरती भेटून जाईल. टेलिग्राम चॅनल लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे. आणि मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की त्या फाईलला पासवर्ड दिलेला आहे. ते पासवर्ड तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटून जाईल. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलवरती नाही असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑप्शनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला आपल्या नवीन अपडेट भेटून जातील. तर मित्रांनो, जरा वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात पहिले तुम्हाला अलाइट मशीन ॲप ओपन करून घ्यायचं आहे. टेम्पलेटवरती क्लिक करून अपलोड एक्सएमएल फाईलवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचं फोल्डर ओपन होऊन जाईल. नंतर तुम्हाला शेक इफेक्ट फाईलला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर अपलोडिंग होईल. फाईल अपलोड झाल्यानंतर तुम्हाला बॅक यायचे. बॅक आल्यानंतर प्रोजेक्टवरती क्लिक करून तुम्हाला तुमच्या दोन्ही फाईल दिसून जातील. त्यानंतर तुम्हाला शेक इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला एवढं सारं मटेरियल दिलेलं आहे. इथे तुम्हाला शेक इफेक्ट आणि टेक्स्ट इफेक्ट दिसून जातील. नंतर बॅक येऊन बिटमार्क प्रोजेक्ट हा ओपन करायचा आहे. प्लसवरती क्लिक करायचं आहे. ॲडवरती क्लिक करायचं आहे. ॲडवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला सॉन्ग ॲड करून घ्यायचं आहे. सॉन्ग ॲड केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे बीट दिसून जाते. बघू शकता मित्रांनो, खूप सारे बीट आहेत. नंतर बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर शेक इफेक्ट प्रोजेक्ट हा ओपन करून घ्यायचा आहे. ओपन केल्यानंतर तुम्हाला लास्ट याच्यावरती जायचं आहे. त्यानंतर तुम्हाला या निळ्या दिलवाल्या लेअर दिसून जातील. त्या लेअरला क्लिक करायचं आहे. कॉपीवरती क्लिक करायचं आहे. 5 लेअर कॉपी करून टाकायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर बिटमार्क प्रोजेक्ट हा ओपन करायचा आहे. ओपन केल्यानंतर ह्या लेअर इथं तुम्हाला पेस्ट करून घ्यायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला मित्रांनो 23 सेकंद 27 बीटवरती जायचं आहे. 27 बीटवरती जायचं आहे. अशा प्रकारे ह्या लेअर तुम्हाला इथपर्यंत वाढून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे तुम्हाला वाढून घ्यायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे बॅकग्राऊंड इफेक्ट दिसून जाईल मित्रांनो, बघू शकता. त्यानंतर बॅक यायचं आहे. शेक इफेक्ट प्रोजेक्ट हा ओपन करायचा आहे. ओपन केल्यानंतर तुम्हाला टेक्स्टवरती जायचं आहे. लेअरला क्लिक करून लेअर तुम्हाला कॉपी लेअर करून टाकायची. कॉपी लेअर केल्यानंतर बॅक यायचे. बिटमार्क प्रोजेक्ट हा ओपन करायचा आहे. ओपन केल्यानंतर तुम्हाला हे लेअर इथं पेस्ट करायचे. पेस्ट केल्यानंतर तुम्हाला समोरच्या बीटवरती जायचं आहे. कॉपीवरती क्लिक करायचं आहे. पेस्ट लेअर करून टाकायचे. तुम्हाला मित्रांनो, मी ज्या बीटवरती लेअर पेस्ट करत आहे त्याच बीटवरती लेअर पेस्ट करायचे. तर मित्रांनो, मी अशा प्रकारे बीटवरती लेअर पेस्ट करत आहे. पटापट बीटवरती लेअर पेस्ट करून घेतो.
तर मित्रांनो तुम्हाला इथपर्यंतच लेअर पेस्ट करायचे आहेत. या छोट्या बीट आहेत त्यावरती नाही करायचे आहेत. समोरच्या 20 सेकंदच्या बीटवरती तुम्हाला लेअर पेस्ट करायचे आहेत. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपल्या लेअर पेस्ट करून झालेले आहेत. अशा प्रकारे दिसून जाते. त्यानंतर तुम्हाला सेकंड लेअरवरती यायचं आहे. लेअरला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर जे सॉन्ग लेअर आहे की नाही ते लेअर तुम्हाला इथे टायपिंग करून घ्यायचे. तर मित्रांनो मी अशा प्रकारे लेअर टायपिंग करून घेतो. टायपिंग केल्यानंतर तुम्हाला बॅक यायचं आहे. तर बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे आपल्या लेअर टायपिंग करून झालेले आहेत. नंतर तुम्हाला मित्रांनो बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर शेक इफेक्ट प्रोजेक्ट हा ओपन करायचा आहे. नंतर मित्रांनो तुम्हाला लास्ट बीटवरती जायचं आहे. लास्ट बीटवरती गेल्यानंतर तुम्हाला इमोजी इफेक्ट दिसेल त्या लेअरला क्लिक करायचं आहे. कॉपीवरती क्लिक करून कॉपी लेअर करायचं. त्यानंतर मित्रांनो बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर बिटमार्क प्रोजेक्ट हा ओपन करायचा आहे. ओपन केल्यानंतर तुम्हाला ज्या छोट्या लेअर होत्या की नाही त्या लेअरवरती जायचं आहे. म्हणजे 18.4 सेकंदवरती जायचं आहे. या बीटवरती आल्यानंतर तुम्हाला इथे ती लेअर पेस्ट करायची आहे. अशा प्रकारे तुम्हाला ही लेअर पेस्ट करून घ्यायची आहे. तर मित्रांनो मी फटाफट लेअर पेस्ट करून घेतो. तर मित्रांनो लेअर पेस्ट झाल्यानंतर लेअरला क्लिक करायचं आहे. टेक्स्टवरती जाऊन तुम्हाला कोणतेही इमोजी टाईप करून घ्यायचे. मी अशा प्रकारे इमोजी टाईप करून घेतो. तर मित्रांनो लेअर टाईप करून झाल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इफेक्ट दिसून जाईल. नंतर तुम्हाला मित्रांनो 23.27 सेकंदवरती जायचं आहे. त्यानंतर प्लसवरती क्लिक करायचं आहे. मीडियावरती जायचं आहे. तुम्हाला लढाई माझा जीव हा फोल्डर ओपन करायचा आहे. ओपन केल्यानंतर तुम्हाला ही PNG ॲड करून घ्यायची. नंतर मित्रांनो PNGला क्लिक करून ही PNG शेवटच्या बीटपर्यंत ॲड करून घ्यायची. तर मित्रांनो तुम्हाला सुद्धा अशा प्रकारे खतरनाक बॅनर किंवा PNG तयार करायचे आहे. ते पण अलर्ट मोशन ॲपचा यूज करून. तर मित्रांनो तुम्ही या व्हिडिओला जास्तीत जास्त कमेंट करा आणि हो जर तुम्ही या व्हिडिओला भरभरून सपोर्ट केला तर मित्रांनो मी तुमच्यासाठी आवडते ट्युटोरियल नक्की घेऊन येईल. नंतर तुम्हाला मित्रांनो या समोरच्या बीटवरती यायचं. लेअरला क्लिक करून लेअर कट करायचे. अशा प्रकारे तुम्हाला लेअर कट करून घ्यायचे. तर मित्रांनो लेअर कट करून झालेले आहेत. त्यानंतर तुम्हाला बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर शेक इफेक्ट प्रोजेक्ट हा ओपन करायचा आहे. ओपन केल्यानंतर तुम्हाला स्काय ब्ल्यू कलरची PNG दिसेल त्या लेअरला क्लिक करून इफेक्टवरती जायचं आहे. डॉटवरती क्लिक करून इफेक्ट कॉपी करायचे. त्यानंतर तुम्हाला बॅक यायचे. बॅक आल्यानंतर बिटमार्क प्रोजेक्ट हा ओपन करायचा आहे. ओपन केल्यानंतर तुम्हाला लास्ट याच्यावरती जायचं आहे. लेअरवरती क्लिक करायचं आहे. इफेक्टवरती जायचं आहे. थ्री डॉटवरती क्लिक करून इथं सर्व लेअर पेस्ट करून घ्यायचे. त्यानंतर बॅक यायचं आहे. शेक इफेक्ट प्रोजेक्ट हा ओपन करायचा आहे. नंतर लाल PNG दिसून जाईल. लेअरला क्लिक करायचं आहे. इफेक्टवरती जाऊन थ्री डॉटवरती क्लिक करायचं आहे. कॉपी ऑल इफेक्ट करायचे. बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर बिटमार्क प्रोजेक्ट हा ओपन करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला परत या लेअरवरती यायचं आहे. लेअरला क्लिक करून थ्री डॉटवरती क्लिक करून इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो तुम्हाला अशाच प्रकारे PNG वरती जाऊन इफेक्ट कॉपी करायचा आहे आणि पेस्ट करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो मी अशा प्रकारे PNG ला इफेक्ट देत आहे. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता अशा प्रकारे इफेक्ट
दिलेले आहेत. खतरनाक इफेक्ट झालेला आहे मित्रांनो. त्यानंतर 0 सेकंदवरती यायचं आहे, प्लसवरती क्लिक करून मीडियावरती जायचं आहे. बॅकग्राऊंड व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे मित्रांनो. वर 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे. फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे दिसून जाईल. नंतर मित्रांनो या बिटवरती जाऊन ही लेअर इथपर्यंत कट करून घ्यायचे. कट केल्यानंतर ब्लेंडिंग आणि अपोजिट वरती जायचं आहे. त्यानंतर तुम्हाला लाइटर कलर हा इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. नंतर बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे व्हिडिओ दिसून जाईल. तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे व्हिडिओ तयार झालेला आहे. त्यानंतर वरील 3 डॉटवरती क्लिक करून व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तुमचा काही मिनिटाच्या आत व्हिडिओ एक्सपोर्ट होऊन जाईल. तर ओके मित्रांनो, आजचा व्हिडिओ इतकाच होता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन ऑप्शनला क्लिक करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.